हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी लवकर चालू केला आहे व्लॉग. 7:30 वाजता काहीतरी चालू केला. मी आता आंघोळ करून जस्ट आली आहे आणि मी आता माझा मेकअप करणार आहे आणि मला लय झोप आली आहे पण. आणि हा मस्कारा मी काल लावलेला पण अजून तो गेला नाही. मला हेच नाही आवडत. मस्कारा कसं असं धुतला की जायला पाहिजे. हे असं चिटकून राहतं ना, त्याच्याने लॅशेसला खूप प्रॉब्लेम होतो. आता हे कसं स्टिक झालं आहे त्याच्यावर. आता मला ते काय माहिती कसं काढायला लागेल. ऑइलनी काढायला लागेल. पण आता ठीक आहे, आता मी एवढं सर्व मगजमारी करत राहणार नाही. मला व्हिडिओ पण काढायचा आहे. सो आता मी रेडी होते. जस्ट आता माझा मेकअप आणि मी एक गेट रेडी विथ मी बनवला खूप टाईमनंतर. आणि आता मला जायचं आहे. मला थोडासा लेट झाला आहे आणि मी आता काहीतरी खाते पहिला आणि मग मी निघते. मम्मी सकाळ सकाळ अशीच जाऊ नको, चाय ठेव. पण तू ठेव ना उठून. आणि मम्मीचा फोन चार्जिंगला लावते कारण मी चार्जर घेऊन चालले कामावर. मम्मा नाश्ता काय आहे पण? चायसोबत खाऊ काय? चायसोबत केळं कुठे? चायसोबत खाणार काय मम्मा? चायसोबत खायला काय नाही? बिस्किट ते मला नको, मला लेट होईल मग. काय नाही, चाय ठेव जरा. चल चायचा ठेव तेवढा. चाय ठेव. मम्मा घासून बिसून टोप पागल झाली काय? सवय लावायची. मी रेडी आहे. मी चालले. माझी ही बॅग आणि झोप आली आहे मला पण ठीक आहे. पण एवढं काय वाटत नाही. आता असं वाटतं मी कधी बाहेर निघते परत. असं खूप दिवसानंतर ना एवढं असं कामासाठी जायला रेडी झाली आहे ना, तर जरा चांगलं वाटतं. नाही तर तोंड बघवत नव्हतं मला माझं जेव्हा घरी बसलेली. आता जरा चांगलं वाटतं. असं वाटतं जरा काहीतरी काम, जरा काहीतरी हाय म्हणून जरा अशी एवढी कपडे घालून चालली आहे. माझे हेडफोन्स जे रात्री मी चार्जिंगला लावलेले कामावर जाण्यासाठी, बाई हे कसं विसरून गेली असते मी. ते कसं चांगलं वाटतंय. सध्या अशी जाते मी. आता मी डायरेक्ट बस पकडून जाणार कारण ऑटोने खूप जास्त पैसे होतात. एवढे 60 रुपये रोज मी ऑटोला नाही देऊ शकत. म्हणून मग मी तिकडून, इथे बाजूलाच आहे बस स्टॉप, मी तिकडून बस पकडून जाते. आणि मी जस्ट आता बाहेर आली आहे हे घ्यायला. कारण ना असं कंटाळा येतो मला आतमध्ये बसून राहायला, म्हणून थोडंसं असंच बाहेर हिंडायला आली लगेच. तीन क्लाइंट केले मी आज. आता 6:30 वाजले आहेत आणि आता काम पण करून झालं. मी फक्त 3 ब्लो ड्राय केले आज आणि बस थोडासा टाईमपासच केला. आजचा दिवस एवढा काय चांगला नाही, म्हणजे एवढा असं काम बीम नाही, पण चांगला गेला दिवस. आणि मी काय बोलणार होती की फर्स्ट ब्लो ड्राय केल्यानंतर माझा हात असं कापत होता कारण मी खूप टाईम नंतर ब्लो ड्राय केला ना, तर हातात जोरच नाही. माझा थकला, माझा हात थकला. मी नाही थकली, माझा हात थकला. मग तिसरा ब्लो ड्राय नंतर माझा हा अंगठा दुखायला लागला आणि आता पाय दुखतोय. म्हणजे एवढ्या टाइम बसला मी घरी बसले तर त्याचे साईड इफेक्ट्स चालू झालेत. आणि आता रोशनी बिझी आहे. आतापर्यंत आम्ही दोघं बाहेर इथे उभं राहून गप्पा मारत होतो आणि सर्व बिझी होते, म्हणून मग मी काय शूट वगैरे नाही करू शकली की मी काय काम करते वगैरे. हळूहळू मी ते पण सर्व शूट करत जाईन. पण लय मोठी आहे ना ही, छोट आहे.
ग तुझ्या साईज सारखी आहे ग. घे. 7 वाजलेत आता मी जाते डायरेक्ट घरी. मी जस्ट आली आणि या मॅडमचं बघा काय चाललंय बाहेर. माझा टॉप का घातलाय? माझा का घातलाय? तुम्ही माझं का घातलं? तू माझा का घातलंय? पहिलं घातलं, अजून काय नाही घातलंय बघू नको. तू माझे फ्रॉक्स का घातले? तू का घातलंय? तू माझा फोन दे. तुझा फोन नाही. हा तो माझा फोन आहे. फोन नाहीये. हा माझा फोन आहे. हे सिरी कॉल डॅड. तो कर ना डॅडला. तुझा फोन तर नाहीयेच आहे. पप्पांनी तुला यूज करायला दिलेला आहे. चल निघ. पहिला टॉप तुम्ही माझा घातला, मग मी तुझं हे घातलं. आणि तू माझे क्रॉक्स पण घातले. कोणाला विचारून? मी कामाला जायचे. मला कामाला जायचं. तुझ्यासारखा रिकाम तिकडी नाही बसलेली मी कामाला गेलेली. समजलीस ना? तर काय मला पैसे देते? तुला कशाला देऊ? नीट ना मग मला विचार पहिला दिवस कसा गेला. आता काय 7 वाजता सुटले तर 300 रुपये टीप भेटली मला. तुला भेटते काय? बोल बोल. आज तो कम मिला. पहिलाच दिवस एवढा चांगला गेलाय ना माझा. बोल. काय केलं? कॉल केलं कर रा बिझी फोन मध्येच. काय केलं? काय केलं? ब्लो ड्राय केले फक्त. वॉश ब्लो ड्राय साठी आता एक कोण ऍक्टिव्हिटी आले तर काय व्हिडिओ घेतले. अलाउड नाही ना तिकडे फोटो काढायला सलॉन मध्ये. नाही तर समानता येते. समानताचा हेअर वॉश ब्लो ड्राय केलाय मी. लय भारी दिसते स्किन तर तिची. भाई अशी वाटणारच नाही ती. एवढे एज आहे तिची. 20 वर्षाचीच वाटते. पण तरी मम्मी काय करतात? हा तिची स्किन एकदम टाईट. एकदम टाईट. आपल्यासारखी त्यांची स्किनच नसते. हा एकदम टाईट. पण ते खूप नॅचरल नाही वाटत. ते खूप आर्टिफिशियल वाटतं. हा ती काजलच्या पोरीला बघितलं आता किती तिने सर्जरी केली आहे भाई. आणि पहिला कशी दिसायची? काळी भंगार उंदीर. किती कशी गेलेली मी, कशी आली आहे तोंड. पण नाही माझा मेकअप अजून तसाच आहे. फक्त थोडीशी केस हे झालेत. बाकी माझा मेकअप तसाच आहे. डोळे किती मोठे वाटतात ना बटाटे सारखे. पण चांगला गेला मला आजचा दिवस. मला जरा कामावर जाऊन बरं वाटलं. आणि मम्मा तुला माहिती आहे मम्मी मी ना एक ब्लो ड्राय केला. येऊन बसली. माझा हात कापायला लागला. खूप टाइम नंतर केला ना. आणि अंगात काही जीवच नसल्यासारखं झालं. मम्मी बघ किती बिझी आहे बघा ती फोन मध्ये. आप देख सकते हो क्या आपको मेरी माँ दिखाई दे रही है? डोरा द एक्सप्लोरर काहीतरी आहे. डोरा. क्या आपको मेरी मम्मी दिखाई दे रही है? कहाँ है? मुझे नहीं दिखाई दे रही है. ओ यहाँ है. तुला माहिती आहे मम्मी डोरा बघायची पहिला सकाळ सकाळ उठून. काढ 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 केस काढ काढ काढ. आणि आता जस्ट मी आता चेंज केलंय. माझं तोंड धुवायचं अजिबात मन नाही करत. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. माझं तोंड धुवायचं अजिबात नाही मन करत आहे. मी आता अशीच झोपणार. डायरेक्ट सकाळी उठून मी आंघोळ करणार आहे. मम्मा सकाळची एवढी थंडी वाजते ना. ही काय सांगू काय. आंघोळ नाही केली मला एकदा पण 28 थर्ड फ्लोर पे आम्ही रोज आंघोळ करायचो. मम्मा हे आंघोळ आम्ही पण करतो रोज. मोनूला बोले सर्व मला नको मी कॉलवर त्याला बोलते. Shut up. गप्पा जेव बघ कशी चाटून चाटून खाते बघा माझी मम्मी. हे नको टाकू. टाकणार हे तर मेन आहे. लय मार खाशील. बोल ना आता निशा यो काय होतं विसरली. ते मी युट्यूब चॅनल चालू करून तेव्हा बोलले. मग हे पण तसंच आहे ना. ह्याच्यावर पण टाकलंय ना. माझं हे नाही लय मोठं आहे लोणचं. नाही घ्यायचं. आणि आंबट झाले ना आता. फेक मग. हो फेक काय फेक. आंबट झालं म्हणजे खराब झालं. गप रे बाबा. ही तर ना अनपडच आहे साली. डोक्यावर पडलेली बाई साली. लय राग येतो मला. काय पण बोलते भिकाऱ्यासाठी. मम्मी
अरे मला लय आवडतं हे सर्व चिंच खात होते आंबट लोणचं बस. गोड. तिखट नाही खात फक्त मोनू. खूप कमी कधी कधी चिकन म्हणून माहिती दे हातात आयतं द्या सर्व खायला. तिला कर की ऑर्डर. केलं ना. आणि येशूला डाळ भात नाही खायचंय, तिला बाहेरून ऑर्डर करायचंय. जवळ पप्पांवर गेली आहे ना ती पूर्ण. पप्पा पण असंच आहे, घरी डाळ भात असेल तर नाही आत्ताच्या आता चिकन घेऊन येतो मी, चिकन बनव. रोज तंदुरी. मम्मी रोज कामावर नाही येऊन चिकन बनवायची पप्पासाठी. तंदुरी घेऊन पण पप्पा मम्मी कधी कधी तंदुरी घेऊन पण यायचे. पहिला तर आम्ही रोज पप्पासाठी तंदुरी घेऊन यायचो रोज. पप्पाला एवढं चिकन आवडलं. चिकन खायचं. शक्ना फुल पार्टी पर्सन आहेत माझे पप्पा. एकदम पार्टी शार्टी वाले पर्सन आहेत. रोजचीच पार्टी शार्टी आहे. पण एन्जॉय वाली पार्टी शार्टी वाले आहेत. भाईला चिकन क्रिस्पी खायची आहे है ना भाई. फक्त डाळ भात आम्हाला जात नाही. मला कोणी विचारलं पण नाही अरे खाणं. बाई, या घरात कोण कोणाला विचारत नाही, घेऊन खायचं. नवीन काय आता बोलली असती. किती झोप आली आहे बघा, तरी फोन नाही हातातनं सुटत आहे. आणि आम्हाला बोलायचं अगं झोपलीस झोप. कशाला एवढा फोन वापरायचा आहे पण, एवढी झोप आली तर. नाही शकील ते. आणि मम्मी आता झोपते, मोनू पण झोपते. आम्हाला नका घेऊ काय, आम्हाला नका घेऊ. आणि म्हणून माझा ब्लॉग एंड कर. इथपर्यंत ब्लॉग स्टार्ट. बोल चल, असं नाही, नीट एंड कर. थँक्स फॉर वॉचिंग. इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. जोरात जोरात. एवढंच आवाज आहे, माझा ताकद नाही माझ्यामध्ये. चला बाय, गुड नाईट. शिवाय द्यायला बघा आता आवाज येईल बाहेर. डोकं कोण खराब करतं तर मग आवाज येणारच ना. म्हणून तर डोकं दुखतं ना मग. हे बघ मम्मी तुझ्यावर चादर कशी टाकली तोंडावर. झोप ना ग. अगं डोळ्यावर लावली तिने लाईट. आयुष्य लाईट बंद कर ना बाजूला. मी करते लाईट बंद. अगं झोप की गई भवानी. तुला कॉलेज आहे म्हणून उद्या. नाही, सॅटर्डेला जायचं तुम्हाला. सही आहे. झोप. बाय गाईज. उद्या आता मला सकाळी कामाला जायचं आहे.